नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे श्रीचरणी साष्टांग दंडवत असो. भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो. समर्थ सद्गुरुनाथ भगवंतांचे चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात असो. आज एक वेगळ्याच धर्तीचा, एक वेगळ्या चिंतनाचा किंवा एक वेगळ्याच प्रवृत्तीचा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. गाथ्यातला अभंग तुकोबारायांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग फार गोड आहे. तसा अप्रकाशित अभंग आहे, परंतु अभंगाचा भाव बघितल्यानंतर भक्त भगवंताशी कसं त्याचं नातं आहे किंवा किती अवलंबून असतो ते कळतं. छान अभंग आहे. अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की खावे ल्यावे द्यावे, खावे ल्यावे द्यावे, जमा खर्च तुझ्या नावे, जमा खर्च तुझ्या नावे. आता चुकली खटपट, आता चुकली खटपट, झाड्या पाड्याचा बोभाट, आता चुकली खटपट, झाड्या पाड्याचा बोभाट. आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायाचे, आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायाचे. तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा, तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. आता चुकली खटपट, झाड्या पाड्याचा बोभाट, आता चुकली खटपट, झाड्या पाल्याचा बोभाट, झाड्या पाड्याचा बोभाट. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी परमार्थ कसा करावा, मी कसा करतो, किंबहुना भगवंत कसा परमार्थ करवून घेतो, याविषयी एक सुंदरसं रूपक म्हणा किंवा सुंदरसं परमतत्व सांगितलंय. या अभंगामध्ये जो भगवंतांचा अनन्य भक्त होतो त्यांनी बाकी चिंता कुठल्याच करू नयेत. बाकी सगळ्या चिंता भगवंतावरती सोपवाव्यात. काय लागतो माणसाला? अन्न लागतं, पाणी लागतं, निवारा लागतो, आला गेला बघावा लागतो. आपल्या मागे जे काही संसारातल्या ज्या गोष्टी आहेत, लग्न आहे, कार्य आहे, घेणं आहे, देणं आहे, सण आहे, वार आहे, समारंभ आहे, की जे आपल्याला नेहमी त्रास देतं. पण एका भगवंतावरती अवलंबून राहावं ना, आणि एकदा भगवंतावरती आपला भार सोपवला ना, त्या सगळ्या गोष्टींचा भार हे भगवंत आपोआप उचलतात आणि ते भगवंत त्या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे सांसारिक गोष्टीचाही परमार्थ करतात आणि संसाराचाच परमार्थ करून ते भगवंताला ते पुण्यात्मक करून टाकतात. पुण्यरूप कैसा झाला संसार, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. एका अभंगात तुकोबारायांनी म्हटलं, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. म्हणजे संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा भगवंताच्या होऊन जातात, त्यात परमार्थ होऊन जातो. जसं जनाबाईच्या अभंगामध्ये की दळिता कांडिता तुझं गायीनं मी अनंता, किंवा जनी जाय पाणी असे मागे धावे ऋषिकेशी. या सगळ्यामध्ये नित्याचे व्यवहार जे आहेत संसारातले की जे अनिवार्य आहे ते करावे लागतात. पण आपण परमेश्वरासाठी जर जगण्याच्या संबंधातून जर अभ्यास केला तर हे सगळे नित्याचे व्यवहार हे भगवंतांचंच क्रिया, भगवंतांचंच कर्म आणि भगवंतांचंच एकूण सगळं ऐश्वर्य ठरतं. त्यात आपल्याला काही करावं लागत नाही, सगळं त्याचं ठरतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो आधी आपल्याला, म्हणजे मग ह्याच्यातला भाव नक्की कळेल. वृंदावनाच्या जवळ एका गावामध्ये एक वृद्ध आजी राहत असतात आणि त्यांनी भगवान गोपाळकृष्णासाठी छान गादी शेज केलेली असते आणि त्याच्यावरती त्या लल्लाला ते दिवसभर त्याची पुत्रवत सेवा करत असतात. पुत्रवत सेवा करत असताना एकदा त्यांच्याकडे माहेरपणाला त्यांची मुलगी येते आणि माहेरपणा मुलगी आल्यानंतर दुपारची वेळ असते, जेवायला बसतात आणि जेवायला बसल्यानंतर त्या मुलीला उचकी लागते आणि उचकी लागल्यानंतर त्या मुलीला एवढा त्रास होतो, एवढा त्रास उचकीचा, काही केल्या, साखर खाल्ली, पाणी प्यायलं, वर बघितलं, उचकी कमी होत नाही. आणि तेव्हा त्या आपल्या आईला म्हणते की कोण आठवण काढत असेल ग माझी, आणि एवढी उचकी लागलेली आहे. आणि आई म्हणते का खरं आहे ग. तेव्हा ती मुलगी आईला म्हणते की आई तू सांगितलं लहानपणी की आपण जर तीव्रतेने आठवण काढली की उचकी लागते. पण हो. आणि तेवढ्या वेळामध्ये तिचा दारापाशी गाडी थांबते आणि दारातून मुलगा आणि पती उतरतात आणि म्हणतात अगं त्यांनी तुझ्यासाठी खूप व्याकुळ झाला आहे मुलगा तुझ्यासाठी आणि त्याने आठवण काढली म्हणून. ती म्हणते बघ मला मी म्हटलं ना काय ते उचकीचं कारण. आणि ते आल्यानंतर खरं उचकी थांबते. हे ऐकल्याबरोबर ती म्हातारी तिथून उठती आणि देवखोलीत जाते, घळा 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 रडायला लागते, घळा घळा रडतीये.
आणि देवाला म्हणते की माझ्यामुळे तुला किती उचकी लागत असेल ते आता मला कळलं, की मी तुझी सतत आठवण ठेवते, तुला हे पाहिजे, तुला ते पाहिजे, तुझं हे केलं पाहिजे, तुझ्या आठवणीमुळे तुला उचकी किती लागत असेल, आणि तुला मी पाणी पण विचारत नाही, तुला कधी साखर पण दिली नाही मी, आणि वारंवार नमस्कार, वारंवार साष्टांग नमस्कार, वारंवार नमस्कार, काही केल्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. त्याच्यानंतर मुलगी म्हणते आई काय झालं? ती मुलीला सगळं सांगते की अगं मी ह्याला किती त्रास दिला माझा मुलगा असताना, उचकी लागायला लागली. एक काम कर, आता याला मी त्रास देणार नाही, तू याला उचल आणि तुझ्या घरी घेऊन जा, तू सेवा कर, आता मी याला त्रास देणार नाही. आणि म्हणून मग ती मुलगी आईच्या सांगण्यावरून त्या बाळकृष्णाला उचलते, आपल्या घरी घेऊन जाते. 15 दिवस झाले, ही बाई हळूहळू बारीक बारीक व्हायला लागते, थकायला लागते, जेवण जात नाही, काही होत नाही, आणि म्लान होऊन जाते, एकटी असते बिचारी. आणि 15 दिवसानंतर ती बाई आपल्याच अंथरुणावरती पडलेली असताना, व्याकुळ होऊन पडलेली असताना, त्यावेळेला अचानकपणे कोणीतरी येतं आणि तिच्या पायाला दोन्ही हाताने हात लावून, आई आई उठ ना, आई उठ ना, मला भूक लागली आहे, आई उठ ना. आणि कोण हाक आहे? बघितलं तर तो मोराचा पीस डोक्यात खोचलेला, कुरळ्या कुरळ्या केसांचा, हसऱ्या डोळ्यांचा आणि हसऱ्या गालाचा तो छोटा गोपाळकृष्ण उभा असतो, आणि आई मला भूक लागली, उठ ना, उठ ना. आणि त्यावेळेला तो विष्णू म्हणतो की मला भूक लागली आहे. त्यावेळेला ती म्हणते अरे लल्ला, तुला तर मी मुलीकडे पाठवलं होतं, तुम्ही सेवा ती करत नाही का? ती म्हणते ती सेवा माझी करते, पण मला तुझ्या हातची सवय झाली आहे ना. त्याला म्हणते की अरे परंतु माझ्यामुळे तुला त्रास होतो. त्याला भगवंतांनी सांगितलं की असा एखादाच भक्त असतो की त्याचं तो सर्वस्व मला अर्पण करतो आणि त्याची उसकी मलाच लागते. ज्याप्रमाणे लहान बाळाची भूक आईला लागते, जे बाळ अंगावरचं बाळ आहे ना, त्या बाळाची भूक आईलाच लागते. आई थोड्या थोड्या वेळाने त्याला घेते आणि त्याला पाजायला लागते, थोड्या थोड्या वेळाने घेते, त्याला पाजायला लागते. तशी गोष्ट आहे की लहान बाळाची भूक आईला लागते, मोठ्या मुलाची भूक सुद्धा आईला लागते, त्याला काय हवं नको ते करते. किंबहुना पतीची, घरच्या लोकांची भूक पण त्या बाईला लागते आणि त्यांना आवडतं सगळं ती करून ठेवते. आणि त्यामुळे इतर सगळे निवांत असतात, निश्चिंत असतात. त्याला माहिती आहे घरी गेल्यानंतर आपल्या पानात काहीतरी पडणार आहे, करावं लागणार नाही आहे. तुकोबाराय महाराज हीच गोष्ट सांगतात की भगवंतावरती एवढं अवलंबून राहावं आणि भगवंतावर एवढा सगळा भार सोपवावा की आपल्याला काय करावं लागतं, आपण काय करतो ही भावनाच डोक्यामध्ये येऊ देऊ नये. ज्या क्षणी आपल्या डोक्यामध्ये ही भावना येणं बंद होतं ना की मी काही करतोय, म्हणजे त्यातला मी जातो, अहम जातो, आणि त्यावेळेला एका भगवंतापासून जसं विचार येत नाही ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टीचा जमा खर्च हिशोब सगळा भगवंत ठेवतो. त्याला भूक लागली आहे का, त्याला आत्ता काय हवं आहे, त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे, त्याच्या मुलाचं लग्न करायचं आहे. जसं नरसिंह मेहताच्या मुलीचं लग्न केलं, तसं नरसिंह मेहताच्या मुलीचं बाळणपण केलं, तसं नरसिंह मेहताच्या मुलीच्या बारशाच्या वेळेला भगवंतांनी द्वारकाधीश ठेवून घेऊन सगळं केलं. तसं आपण ज्याला भगवंतावरती अवलंबून होतो ना, आणि ते असं व्हायला पाहिजे, हा सहज परमार्थ घडला पाहिजे. त्यावेळेला आपलं सगळ्या गोष्टी या परमार्थातल्या होतात. झाडून काढणं परमार्थ होतो, पाणी भरणं परमार्थ होतो, आंघोळ करणं परमार्थ होतो, चूल सारवणं परमार्थ होतो. गोपिकांनी वेगळं काय केलं होतं? शिवाय भागवतामध्ये पण गोपिकांच्या बाबतीत ते काय की गोपिका जी जी कृती करत होते ती सगळे मानुस्मर, माझं स्मरण करा आणि करा. त्या सगळ्या करण्याकारामुळे गोपिकांच्या त्या प्रत्येक कृतीमध्ये त्याला भगवंताची सेवा होत होती. त्यामुळे वेगळी जपमाळ हातामध्ये न घेता, काहीही न करता गोपिकांचं भक्ती कशी असावी तर यथा व्रज स्त्रियाणाम नारदाने भक्तिसूत्रामध्ये लिहून ठेवलं. तीच गोष्ट तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की आता विठ्ठलाशी किंवा भगवंताशी एवढा अनन्य झालेलो आहोत, आम्ही सगळा भार त्याच्यावरती व्हायला आहे. त्यामुळे आता आम्हाला कुठल्याही गोष्टी कराव्या लागत नाहीत, करत बसावं लागत नाही. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे. आम्ही काय खायचंय, आम्ही काय लिहायचंय, म्हणजे कोणते कपडे घालायचे आहेत, आणि आम्ही कोणाला काय द्यायचंय हे आता आम्हाला पाहावं लागत नाही. तू गीतेत म्हटलं होतास ना, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आमचा योग आणि क्षेम तूच सांभाळतोस. योग म्हणजे परमार्थ आणि क्षेम म्हणजे कल्याण, भोजन नाही. योग म्हणजे परमार्थ आणि क्षेम म्हणजे कल्याण. अनन्यास चिंतयन्तो माम, जे अनन्य होऊन माझंच चिंतन करतात, ये जनां पर्युपासते, त्या सर्व लोकांना सगळं त्यांचा योगक्षेम मीच करतो. तेषां
त्यांचा नित्याभियुक्तानाम योगक्षेम व्यायाम, त्यांचं नित्य सगळ्या गोष्टी मी पाहतो. तुकोबाराय महाराज तेच सांगतात की खावे काय, ल्यावे काय, द्यावे काय, जमा काय, नावे काय, कमवायचंय काय, खर्च काय, आम्हाला कुठं काय, हे सगळं तूच करतोस, त्यामुळे ते तुलाच माहिती, तुझ्या नाव्यावरती आहे, यातलं आमच्याकडे काहीच नाही. किंबहुना आता चुकली खटपट, हे तुकोबाराय महाराज साधकाची अभो सांगतात की आता चुकली खटपट, आता आमच्या डोक्याला खटपटच नाहीये की आम्ही काही करावं. झाड्या पाड्याचं बोभाट, आता काय सांगायचं, झाड्या पाड्या म्हणजे जमा खर्च, झाड्या आपण म्हणतो झाडा झडती द्या म्हणजे जमा खर्च दाखवा, तर झाड्या म्हणजे जमा खर्च, झाड्या म्हणजे जमा आणि पाड्या म्हणजे खर्च. आपण म्हणतो ना की तुमची झाडं झडती घेणार आहे मी, म्हणजे तुम्ही काय जमा केलं काय खर्च केलं त्याचा हिशोब आम्ही घेणार आहोत. तर तो झाड्या पाड्याचा बोभाट म्हटलंय, आता आम्हाला त्याचा त्रास करावा लागतच नाही. माझ्या वाचनामध्ये मध्यंतरी फार छान एक गोष्ट आली होती की गोंदवलेकर महाराजांच्या आश्रमामध्ये अचानकपणे 100-50 लोक भक्त येतात आणि ते खूप छान सेवा करू इच्छितात, ते सेवा करतात आणि ते महिनाभर छान सेवा करून देवाची खूप सेवा करतात. महाराज म्हटल्यावर तुम्ही सेवा खूप केली, उद्या आपण सांगता करू, तर तुम्ही तुमच्या आपापल्या गावी जा. सांगता करू म्हटल्यानंतर हे लोक समजतात की आता आपल्याला अन्नदान वगैरे काही करावं लागेल, लोक किती माहिती नाही, मग ते आपापसात वर्गणी काढायला लागतात. वर्गणी त्यांची होती कमी, कोणाकडे पैसे आहेत कोणाकडे नाहीत. मग शेवटी एक त्यातल्या त्यात जरा एक कुलकर्णी नावाचा ब्राह्मण असतो, तो विचार करतो आणि तो काय करतो, आपल्या बायकोच्या काय तर दागिना काढतो, तो विकतो, त्यातनं पैसे आणतो आणि ते आता सगळ्या अन्न सामुग्री आणायचं म्हणून करतात. तेवढ्यात महाराज विचारतात की अरे उद्याची तयारी काय काय झाली, काय काय आहे, तर ते आपले सांगतात की आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, असे पैसे गोळा केलेत आणि बाकीचे कुलकर्णींनी त्यांच्या बायकोचे दागिने. अरे 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 माझा राम काय भिकारी वाटलं का तुम्हाला, तुम्ही असं गोळा करायचं, चंदा गोळा करायचा मग भंडारा करायचा, माझा राम काय तुम्हाला भिकारी वाटला, ज्यांनी जे दिले ते पहिले परत करा. सगळ्यांना परत केलं, कुलकर्ण्याचे पैसे कुलकर्ण्याला दिले, त्याला सांगितलं ते दुकानदाराला देऊन बागेला सोडवून आण, तुम्ही रामाचं चिंतन करा, रामाची इच्छा आहे ना भंडारा करायची, राम करेल, विश्वास ठेवा. आणि अचानक त्या रात्री एक नवस फेडाला कोणीतरी एक व्यक्ती आली, येताना काय सामान आणलं, अजून कोणीतरी काय आणलं, अजून कोणीतरी काय आणलं, असं करता करता हे 100-125 लोक होती. पण दुसऱ्या दिवशी भंडारा रामरायाचा झाला, त्याला 3000 माणसांनी 3 पक्वान्नाचं जेवण जेवले, 3 पक्वान्न झाली आणि 3000च्या वर आकडा गेला. आणि संध्याकाळी सगळ्यांना प्रसाद देत असताना, खडीसाखर वाटताना गोंदवलेकर महाराज म्हटले की मी करतो परमार्थ ही भावना नसावी, मला काही करायचं ही भावना नसावी, आपण भगवंतांचं एवढं होऊन जावं हे सगळं भगवंतच करतात. असं केलं ना तर मग झाड्या पाड्याचा बोभाटा होत नाही. नाही तर मग आपल्याकडे किती बोभाट आहे. आम्ही ना काशीला जाऊन आलो आणि मग आम्ही त्याचं मावंद केलं, इतकी लोक जेवायला होती, असं स्वयंपाक केला होता. अजून लोक नाव काढतात की तुमच्यासारखं कोणीच केलं नाही, तुमचं कोणीच केलं नाही. हा झाड्या पाड्याचा बोभाट आहे. मी केलं, परमार्थ केला, आम्ही लोक एवढी जेवायला घातली, आमच्यावर एवढी माणसं आली होती, आम्ही एवढं अन्नदान केलं, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, हा सगळा आम्ही केलेला बोभाट आहे. आमच्यासारखी कथा कोणीच करत नाहीत. आमच्या कथेमध्ये इतका आनंद झाला, एवढी गोष्ट, एवढी लोक, एवढा आनंद, कुठून माणसं आली, कुठून आम्ही सगळ्यांसाठी केलं. तर समजावं की ती रामापर्यंत गोष्ट पोहोचलीच नाही, ती गोष्ट तुझ्या अहंकारापर्यंत पोहोचली, कारण तू झाड्या पाड्याचा बोभाट करतोस. पण तुकाराम महाराज म्हणतात आता चुकली खटपट, आता हे काही करण्याची वाटच होली. कारण का, आम्ही भगवंतांचे होऊन गेलो, त्यामुळे आमची प्रत्येक कृती भगवंत झाली. अहो आम्ही शिंकलो तरी भगवंत होतो, कारण शिंकताना आमच्या तोंडामध्ये भगवंताचंच नाव येतं, श्रीराम श्रीराम, गोविंद गोविंद. आम्ही काही केलं तरी तेच होतं. आणि त्यावेळेला पुढे काय म्हटले, आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायचे. हा सगळ्यात मोठा आनंददायी भाग आहे की आमच्या संसारामध्ये काय आहे आणि काय नाही ह्याचं सांगण्याचं आम्हाला कुठलंही प्रयोजन राहिलेलं नाही. आम्ही एका ठिकाणी तुकोबारांना आम्ही सुडके, आम्ही भिकारी आहोत, कंगाल आहोत, किंवा पंढरीचा वारकरी, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तो भिकारी आहे, पण हे सगळं सांगितलं पण हे वेगळ्या अर्थाने आहे, तुझ्या प्रेमाची भीक आम्हाला वाढ.
परंतु आम्हाला त्याची चिंता नाही. तुकोबाराय म्हणतात की आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायचे. खरोखर आमच्याकडे काय आहे काय नाही हे काहीही सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला आवश्यकता नाही. खरं सांगतो, हे सगळं भगवंताला माहिती आहे. तुम्ही फक्त नियोजन करा तुमच्या भगवंतांच्या अनन्य प्रेमाचं आणि ते प्रेम वाढवत 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 न्या. बाकी सगळ्या गोष्टी भगवंत बघून घेतो. तुमचा परमार्थही बघतो, तुमचा संसारही बघतो. त्यातलं फक्त मी काढून टाका. तो करतो की नाही बघा. मी तुम्हाला फार छान अतिशय सुंदर गोड असा दृष्टांत सांगतो बरं. कृपा करून या दृष्टांताला मनामध्ये खूप साठवून ठेवा. खूप छान दृष्टांत. एक माऊली एकटी राहत असते, फकीर वृत्तीने राहत असते, भिक्षा मागायची आणि फक्त कृष्णाचं भजन करायचं, दुसरं काही नाही. आणि ती सुद्धा इतकी अखंड गीतेचा पाठ, सहस्रनामाचा पाठ, भागवताचा पाठ, दिवसभर तेवढं एकच काम आणि अखंड 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 भगवंताची सेवा, अखंड भगवंताची सेवा, दुसरं काही नाही. भूक लागल्यानंतर कधीतरी खावंसं वाटलं तेव्हा 4 घरे भिक्षा मागायची. वस्त्र परिधान केली होती संन्याशाचीच. कोणी घालायची, कोणी शिव्या घालायच्या. कोणी म्हटलं काम कर, मग भिक्षा घालते, तर खाली बसायचं, त्याकडे काम करायचं आणि काम झाल्यानंतर ती बाई किंवा घरचा मालक भिक्षा आणायला आत गेला तिथून पळून जायचं. त्या घरचं काही घ्यायचं नाही. मग त्या दिवशी कृष्णाला सांगायचं की मी आज काही नाही जेवायला, दोघं आपण तसं भजन करत बसू. पण म्हटलं काम कर की काम चुकवायचं नाही. लाकडं फोडून दे, पाणी भरून दे, भांडी घास, पाळाभर भांडी घास, शेणाने सारवून दे, सगळं सारवायचं. पण ती बाई भिक्षा आणायला आतमध्ये गेली की हिने पळून जायचं आणि त्या दिवशी उपवास करायचा. पण रामाचं भगवंताचं भजन सोडायचं नाही. एक दिवशी अशीच ती आपल्या झोपडीमध्ये बसून शिवांतपणे भगवत चिंतन करत होती आणि अचानकपणे तिथे एक मुलगा आला आणि तो मुलगा म्हटला, माई खूप भूक लागली आहे, काही खायला देत्या? आणि त्या तिच्याकडे खरंच काही नव्हतं. तिने काय केलं होतं की पातेल्यामध्ये 3 दगडाची चूल मांडली होती, त्याच्यावरती एक पातेलं पाणी ठेवलं होतं आणि त्या पातेल्याच्या पाण्यामध्ये भगवंतांच्यावरती वाहिलेले तुळशीपत्र त्या पातेल्यात टाकलं होतं. ते पाणी उकळत होतं आणि आता ते तुळशीपत्राचं पाणी प्यायचं आणि बसायचं शांत. आणि मग ते तिने पाणी उकळलं खाली ठेवलं होतं गार व्हायला, निवायला थोडंसं. तेवढ्या तो मुलगा भूक लागली म्हणून आला आणि आल्यानंतर मग ती त्या मुलाला म्हटली की आहे ना तू देते, आणि म्हणून तिने उकळलेलं पाणी त्या मुलापुढे ठेवलं. तो मुलगा अंगणामध्येच उभा होता. त्याने ते पाणी प्यायलं. त्याला बरं वाटलं, आई या पाण्याला चव काहीतरी वेगळीच आहे. तर म्हणे हो, काही खायला मिळेल का, भूक लागली. तर त्यावेळेला अरे तू थांब, मी आता गावातून 2 ठिकाणून भिक्षा मागून आणते. नको, म्हणजे माझ्याकडची एक पिशवी आहे, ही घे आणि याच्यामध्ये काही 4 दाणे आहेत, ते तुझ्या डब्यामध्ये पातेल्यामध्ये ओत आणि मग ये. मग ती आत गेली आणि आत गेल्यानंतर तिने ती पिशवी उलटी केली तर अख्खं रांजण भरला धान्याने. दुसऱ्यामध्ये ओतली, दुसरा रांजण भरला. आश्चर्य वाटलं आणि ती घाबरून आली आणि त्या मुला म्हणतात, तू कसली पिशवी दिली माझ्याकडे? 2 रांजणं भरली एवढ्याच्या पिशवीतून. तो हसायला लागला. तर म्हणे मग जेवायला वाढतीस ना? तर म्हणे वाढते, पटकन दळून देते. दळायला 2 दगडं घेतली पिठं करायला. असं काय करते, ही गेली पिशवी दिली, त्यात पीठ होतं. ते पीठ परातीत ओतलं तर गच्च डोंगर झाला. बरं बाहेरून बघते, मुलगा हसत होता. मुलगा म्हटलं काय झालं आई? म्हणजे अरे परतभर पीठ झालं. पण तो अजून काही झोळीमध्ये आहेत का बघ. बघितलं तो झोळीमध्ये गुळ निघाला, तूप निघालं, रवा निघाला, काही गोड पदार्थ सापडले. आणि तिने हे केलं, स्वयंपाकाला सुरुवात केली. मुलगा म्हटला आई लवकर कर. ती म्हटली हो मी करते, 2 मिनिटं थांब. एवढं तिने सांगितलं आणि तो म्हटला मला पुरणाची पोळी खायला कर आता. आणि मग तिने डाळ वगैरे सगळं घेऊन पुरणाची पोळी केली आणि ती करताना आपले भगवंताचे भजन, भागवतातले श्लोक गात सगळं स्वयंपाक करत होते. स्वयंपाक तिथं तयार झाला आणि ती ताट वाढलेलं घेऊन बाहेर आली, मात्र मुलगा नाही. तिला कळलं की मुलाच्या जागी भगवान श्रीकृष्ण आलेला आहे. म्हणून तिने अत्यंत व्याकुळतेने तिथं उभा होता तो मुलगा, त्या जागेला नमस्कार केला आणि तिथली माती अशी ओंजळीमध्ये उचलली, तांबणामध्ये घातली, कपाळ लावली आणि देवघरात आणून ठेवली. पण मुलगा म्हटला तुम्ही आई जेवायला येतो म्हणून ती वाट बघत बसली. तेवढ्यात तिला गायीच्या हंबरण्याचा आवाज आला आणि गायीचा हंबरण्याचा आवाज ऐकल्यानंतर ती बाहेर बघती, ते गाय उभी होती
ती मोठ्या पण गाईला काही दिलंच नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं, ते 2 पुरणाच्या पोळ्या तूप घालून गाईच्या समोर ठेवल्या. त्या गाईने त्या पोळ्या खाल्ल्या आणि जाताना त्या गाईने बातकन शेण टाकलं दारामध्ये. शेण टाकल्यानंतर तिने त्या गाईला नमस्कार केला. ते गेल्यानंतर तेवढं आता शेण आहे चांगलं, बरं झालं, राहू देत म्हणून ते शेण तिने का सुपामध्ये घेतलं. ते जरा चमकत होतं चांगलं. तिला वाटलं काय शेण चमकतंय, हे वेगळं शेण आहे काहीतरी. आणि म्हणून मग त्यांनी जेवणाच्यासाठी ते शेण ठेवलं. मग त्या जेवणानंतर सगळं त्यांनी आधी घर सारवायला घेतलं. ती झोपडी सारवली गेली, जमीन सारवली गेली, शेण आहे ते शिल्लक. मग उर्वरित शेणाने गार झालेली चूल सारवली आणि मग शेण संपलं. बाहेर आल्याला हात धुतले. तिथलं आश्चर्य काय, तो मुलगा आला तुळशीचं पाणी प्यायला. त्यांनी पिशवी दिली, त्यातून धान्य भरलं. त्यांनी पिशवी दिली, त्यात पीठ तयार झालं. त्यांनी पिशवी दिली, त्यातनं गूळ आदी पदार्थ मिळाले, डाळ आदी मिळाले. त्यांनी पिशवी दिली, त्या पिशवीतून तूप पण निघालं. त्यांनी पिशवी दिली, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे सगळ्या गोष्टी अनाकलनीय आहेत. आणि तेवढ्यात ती म्हटली की आपण देवाला नैवेद्य दाखवायचं राहिला, आपण गाईला दिला त्या मुलासाठी म्हणून ती देवापाशी गेली. नैवेद्य दाखवला आणि ती मातीत होती, तर नैवेद्य दाखवला. तिने तो नैवेद्य दाखवला, पण संध्याकाळ होत आली होती. तिने देवापुढे नैवेद्य दाखवला. त्यावेळेला तिच्या कानामध्ये आवाज आला, माई तू खा ना. म्हणून कोणी हाक मारली म्हणून ती परत झोपडीच्या बाहेरून बघते. तर एकदा मुलगा दिसतोय, एकदा गाय दिसते, एकदा फक्त मोराचं पीस दिसतंय. आणि त्यावेळेला तिने सांगितलं की तू सगळा भार माझ्यावरती व्हायला होतास आणि तुझ्या पोटामध्ये अन्न नाही. तू लोकांची सगळी कामं करते, जी जी कामं करते ती कामं मी तुझ्यासाठी केली. कोणाचं सारवून द्यायचं सारवून दिलं, कोणाचं दळून द्यायचं त्या दळून दिलं, सगळी कामं मी केली. तू कशाची चिंता करतेस. ती म्हटली, बाळा कृष्णा, अरे मी खरोखर या क्षणापर्यंत कशाचीही चिंता कधी केली नाही, भोजनाची पण चिंता केली नाही. फक्त मला एकच चिंता अशी वाटली की तुझ्याच पायावरती वाहिलेल्या तुळशीचं उकळलेलं पाणी मी तुला पाजलं. मग म्हणे आता असं कर, बस आणि तू घास भर घाल. म्हणून एक घास देवाने तोंडामध्ये घातला. तिला मोठी तृप्तता वाटली. ती फक्त एवढंच म्हणते की भगवंता, हा घास तू भरवला आहे, आता याच्यानंतर शरीराला काही द्यायची गरज आहे का. आता द्यायची काय गरज असेल तर ती मी तुला द्यायची गरज आहे. तुकोबाराय महाराज हीच गोष्ट सांगतायत, आहे नाही त्याचे. जे काही घरामध्ये आहे आणि जे काही नाही ते पण सगळं त्याचंच आहे. हो, तुम्ही हा विचार डोक्यातनं पहिल्यांदा ठेवा की माझ्याकडे काय आहे ते माझं आहे का हो खरंच, आणि माझ्याकडे काय नाही तो खरंच माझा रितेपण आहे का हो. या गोष्टी माझी कमतरता आहे माझ्याकडे म्हणजे माझा रितेपण आहे का. लोक मला बोल लावतात म्हणजे माझा रितेपण आहे का. जे काही आहे किंवा जे काही नाही हे सगळं कोणाचं आहे, त्याचंच आहे ना, त्याचंच आहे, दुसरं कोणाचं आहे. आणि त्यावेळेला आम्हा काम सांगायचे. आता हे सगळं त्याचं आहे म्हटल्यानंतर ह्याच्याबद्दल हे नाही त्याने कुरकुर करायचं आम्हाला काय काम आहे. आता आम्ही का कुरकुर करावी आणि देवाला बोल का लावावेत की तुम्हाला असं का ठेवलं, तुम्हाला तसं का ठेवलं, हेच काय आणि तेच काय. आम्ही देवाला बोल लावत नाही, आम्ही जमाई लिहित नाही, आम्ही खर्चही लिहित नाही. कारण आम्ही आज जे काही खातोय, आम्ही आज जे काही कपडे घालतोय, आम्ही काही लोकांना देतोय, हे सगळं तुझंच आहे. संसाराची खटपट सगळी वाचली. झाड्या आणि पाड्याचा हे बोभाटा थांबला, जमा खर्च हिशोब थांबला. आहे काय नाही काय जय आम्हाला काही भान नाही. सगळं जे काय ते तुझं आहे. त्यामुळे काहीही कुरकुर करायची किंवा सांगायची कुठलीही वेळ आता आमच्यावरती नाही. खरं सांगू तुम्हाला, तुकोबाराय महाराज पांडुरंगाला अगदी कळवळून बघतात, हात जोडतात आणि अत्यंत विनयाने म्हणतात की तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. आम्ही आमची चिंता आमचा भार एकदाच मनापासून तुझ्यावरती वाहून टाकला आणि त्याच्यानंतर बाकी ते सगळं सांभाळण्याची जबाबदारी तू स्वीकारली. खरोखर त्या क्षणापासून आम्हाला आजपर्यंत काहीही पाहावं लागलेलं नाही. मी असताना काय माहिती नाही, मी गेल्यानंतर काय होईल काळजीचं कारण नाही. मुलांना बाराला खायला मिळेल का नाही त्याची चिंता नाही. मला रात्री मिळेल का नाही त्याची चिंता नाही. मी कुठे आहे त्याची चिंता नाही. मी कुठे बसलो त्याची चिंता नाही. मी उठलो त्याची चिंता नाही. माझा परमार्थ आज घडला आहे त्याची चिंता नाही. माझा परमार्थ घडला नाही त्याची पण चिंता नाही. कारण भगवंता तू दिलेल्या वचनावरती विश्वास ठेवून सगळं कार्य झाले. अनन्यास चिंतयन्तो माम, जे माझ्यावरती सर्व वाहतात, ये जनाम पर्युपासते, त्या सर्व जनांच्यासाठी आणि तेषाम त्या सर्वांचं नित्ययुक्तानाम, नित्ययुक्त तो असं. आणि योग क्षेमम वहाम्यम, त्यांचा योग म्हणजे अध्यात्म आणि क्षेम म्हणजे लौकिक
आणि पारलौकिक कल्याण. वहाम्यम, मी वाहतो, मी सांभाळतो, मी करतो, त्याची तुम्हाला यत्किंचित काळजी करण्याचं कारण नाही. एक वेगळा अभंग आहे तुकोबाराय यांचा, पण वेगळा संदेश आहे या अभंगामध्ये, की आपण स्वतः काहीतरी करतोय, करावं लागतंय, याच्या भावनेतून पहिले बाहेर या आणि एकदा सोपवून तर बघा भगवंतावरती. कारण एकनाथ महाराज म्हणतात तसं, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हे सगळं भोगायचंच आहे ना, काय दुःख करून उपयोग आहे. त्यापेक्षा भगवंतावरती भाऊया, घालू देवासवरी भार, देव कृपेचा सागर. हे कधीतरी पटलं पाहिजे ना, कधी करून तर बघा. आपण स्वतःला विसरायचा प्रयत्न करून तर बघा. नुसत्या माळा ओढल्याने परमार्थ नाही, पोथ्या पुराण वाचल्याने परमार्थ नाही. देवासाठी देवासारखं अमानी जगायला शिका. अमानी, देव सगळं करतो पण स्वतःकडे कुठल्याही प्रकारचा मोठेपणा घेत नाही. तसा अमानी जगायचं शिका. सगळं त्याच्यावर सोपवा. मग बघा तो तुमचा हात घेऊन चालतो की नाही. मग त्या तुमच्या तोंडून आपोआप वाक्य येईल, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. चालव वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी वाहाविसी भार स्वये माझा. झालेली सेवा भगवत चरणारी विंदी अर्पण करत असताना मनाशी निश्चय करू की या क्षणापासून माझी जबाबदारी भगवंताने घेतलेली आहे. आता माझं एकच कर्तव्य कर्म आहे, मी भगवंताला विसरता कामा नये. हे प्रभो, हे नाथ, मैं आपसे बोलू नहीं. जय श्री कृष्ण. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण असो. सद्गुरुचरणार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा अत्यंत विनयाने प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.